अध्यक्ष महोदय, माझे सहकारी प्रवीणजी दटके यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून नागपूर सुधार 50 मध्ये वाणिज्यिक वापर असेल, निवासी असेल किंवा औद्योगिक असेल, फ्री होल्ड करण्यासंदर्भात आज या ठिकाणी चर्चा होत आहे। नागपूर महानगरपालिका आणि त्याच्यानंतर नागपूर सुधार 50 अस्तित्वात आले आणि या दोघाही संस्थेने मिळून या नागपूर शहराचा विकास करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून झाला। या ठिकाणी 55,719 भूखंडाला फ्री होल्ड करण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे। यामध्ये वाणिज्यिक आणि औद्योगिक आणि त्याच्यासोबत निवासी जे लोक करतात त्यांच्याही याच्यामध्ये समावेश आहे। काय आहे मॅडम? माझी मंत्री महोदयांना विनंती आहे सुधीर का प्रवीण दटके साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये निवासी जो असतील त्याच्या आपण एकदम कमी करावं आणि वाणिज्यिक आणि औद्योगिक जे 2% त्यांनी म्हटलं आहे त्याला आपण मान्यता दिली तर हे योग्य राहील। दुसरं अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये जे भूखंड जे प्लॉट नागपूर सुधार 50च्या वतीने लिलाव होतात, प्रवीणजी जे या विषयामध्ये नागपूर सुधार 50 जे प्लॉट लिलाव करतात, एखादा प्लॉट अगर 2, 4, 5 करोड रुपयांनी एखाद्याने खरेदी केला त्याच्यावर 2% त्याच्यावर वसुली वार्षिक होते आणि 5 करोडचा अगर प्लॉट एखाद्याने खरेदी केला तर त्याच्यावर वर्षाचे 10 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना लागतात। त्याच्या याच्यामध्ये बहुतेक समावेश नाही आहे आणि म्हणून त्याच्या बी याच्यामध्ये आपण समावेश करा, कारण नागपूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ही महत्वपूर्ण अर्धा तास चर्चा प्रवीणजींनी लावली आहे। मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, कारण हा गंभीर विषय नागपूर शहराच्या 55,000च्या वर्त भूखंडधारकाचा विषय आहे, याच्यामध्ये निवासी धारकाचा बी विषय आहे। परंतु याच्यामध्ये जे लिलावदार हे लिलाव पद्धतीने जे प्लॉट नागपूर सुधार 50 विकते त्याच्यावर 2% जो लावतो आपण तेही याच्यामध्ये ग्राह्य याच्यासोबत धरण्यात यावी आणि म्हणून जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत देण्याचं काम त्या माध्यमातून स्वरूपात होईल। अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे का नागपूर शहरामध्ये त्या काळामध्ये अनेक मोठ्या मोठ्या संस्थेले 30 वर्षाच्या लीज या ठिकाणी करून दिल्या, 30 ते 90 वर्ष, त्याच्यापेक्षा 90 वर्षाच्या वर्त अशा प्रकारचे लीज मोठ्या प्रमाणात करून दिले आहे। परंतु अध्यक्ष महोदय, ज्या मोठ्या लोकांनी मुद्दा येऊ द्या ना, प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्या मोठ्या लोकांनी 30, 60, 90 वर्षाच्या लीजवर जागा घेतली आहे परंतु त्या जागेचा उपयोगच केला नाही, ती जागा NITने परत घ्यावी। आणि अध्यक्ष महोदय, जे बिचारे गोरगरीब लोक जे प्लॉट लिलावदारे घेतात आणि त्यांनी अगर 3 वर्षामध्ये बांधकाम केलं नाही तर NIT त्याच्यावर 100% दंड लावते, NIT त्याच्या प्लॉट जप्ती करण्याची कारवाई करते। परंतु ज्यांना 30 वर्ष दिलाय, 60 वर्ष दिलाय, 90 वर्षाच्या लीजवर दिले आहे आणि त्यांनी काहीच त्याचा उपयोग केला नाही, त्याच्यावर NIT कारवाई करते। अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे का ज्या मोठ्या संस्थेनी ज्या जागेचा उपयोग ज्या कामाकरता केला त्याचा उपयोगच त्यांनी केला नाही, ती तातडीने ती जप्तीची कारवाई व्हावी। ज्या गोरगरीब मीडियम क्लास लोकांनी लिलावदार जे त्या ठिकाणी प्लॉट घेतलेले आहे त्या प्लॉटवर त्यांनी अगर 3 वर्षामध्ये बांधकाम केलं नसेल तर त्याला आपण या ठिकाणी सूट द्यावी। आणि म्हणून मंत्री महोदयाला माझी विनंती आहे का दटके साहेबांनी जे अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली आणि त्या माध्यमातून आपण
मंत्री महोदय, आपण या NITच्या संदर्भात एक मुद्दा बी त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपस्थित केला. मी त्याच्यावर ते बोलले नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही, परंतु जे आपण म्हटलं आहे का दोन नियोजन या ठिकाणी म्हटलं आहे का अथॉरिट्या 2-2 आहे. हे मुंबईमध्ये बी परिस्थिती ते आहे, ठाण्यामध्ये बी ते आहे, नाशिकमध्ये बी ते आहे आणि ज्या भागातून मंत्री महोदय येतात पुण्यामध्ये बी अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपात याच्यावर एखादा प्राधिकरण बनवून याच्यावर अगर आपण निर्णय घेतला तर योग्य होईल. आणि मंत्री महोदयांना विनंती आहे का या संदर्भात जे विषय या ठिकाणी मांडले आपण या ठिकाणी शहराच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय द्याल ही विनंती. धन्यवाद. मंत्री महोदय प्रवीण भाऊ तुम्हाला 2 वेळा संधी दिली की. अध्यक्ष महोदय, माननीय कृष्णाभाऊंनी जे मुद्दे मांडले आहेत त्यात पूर्ण माझं समर्थन आहे. फक्त मी या NITच्या विषयावर भाऊंचं माझं जे काही दोघांमध्ये जे हे आहे त्यात मुंबई MMR रिजनची सगळी व्यवस्था वेगळी आहे, त्यांचं काम वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. माननीय ताई पुण्यावरनं MMRDAचं पूर्ण प्राधिकरण वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा एरियात हस्तक्षेप करत नाही. NIT बरखास्त करू नका, पण NITचे सर्व अधिकार NITला MMRDAचे सर्व अधिकार द्या आणि ते शहराच्या 25 किलोमीटरमध्ये पूर्ण काम करतील. कारण काय होतं ते भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे माननीय अध्यक्ष महोदय, की एक तर NMC काम करते म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवाने मला बोलावं लागतं. NMC काम करते NITचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात, NIT काम करते NMCचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात. NIT पाण्याच्या लाईन टाकत नाही, NIT ज्या पद्धतीने गटर सिवरच्या लाईन टाकते किंवा पाण्याच्या लाईन टाकते त्याला NMCचे कन्सल्टंट त्याला मंजूर करत नाही. ज्या NITच्या लेआउटमध्ये NITने काम केलं ते काम पूर्ण झाल्यावर जे महानगरपालिकेने टेक ओव्हर करायला पाहिजे ते महानगरपालिका टेक ओव्हर करत नाही. ज्या NITच्या लेआउटमध्ये NIT दिवाबत्तीचं काम करत नाही, कुठलेही लाईट लावत नाही, पोल लावत नाही, ते काम महानगरपालिकेला करावं लागतं. या डुप्लिकेशनमुळे नागरिकांचे हाल होतात. माझा काही कोणाचा विरोध नाही, म्हणून माझी विनंती आहे एक तर या शहरात पूर्ण नियंत्रण NMCला द्यावं आणि शहराच्या बाहेरचं पूर्ण NITला द्यावं, काही अडचण नाही. पण एका 2 जण पाय घुसवतील तर मग आरोप होतात, मग पाणी साचलं, मग रस्त्यांवर गड्डे पडले, मग तो रस्ता कोणाचा आहे, मग ते काय कोणाचा आहे. माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही एका संस्थेवर अकाउंटेबिलिटी फिक्स करावी आणि NITला MMRDAचे सगळे अधिकार द्यावेत आणि NMC तो NMCचे द्यावेत. दुसरं, माझी ताईंना हात जोडून विनंती आहे की आपण अधिवेशन संपायच्या आत त्या 55,000 निवासी प्लॉट धारकांना त्यांच्या प्लॉटचं मालक करावं अशी मायबाप सरकारला मी हात जोडून विनंती करतो आहे. प्रवीण भाऊ एवढे प्रश्न विचारलेत, उत्तर घ्या मग प्रश्न विचारा ना तुम्ही. सगळे प्रश्न मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, मी 2 मिनिटात मांडतो, मग आपण खोपडे साहेब उत्तर घ्या. एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय थोडक्यात घ्या. अध्यक्ष महोदय, नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी असेल तर हे नागपूर शहरामध्ये आहे. गुंठेवारी कायदा 2001, त्याच्यानंतर कालांतराने 2020 आपण त्या ठिकाणी मुदत वाढवली आणि गुंठेवारी कायद्याअंतर्गत नागपूर शहराच्या 4ही दिशेने फार मोठ्या प्रमाणात हे लेआउट आहे. आणि त्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिका होती कालांतराने मग नागपूर सुधार पन्यास आली, 2 अथॉरिटी त्या ठिकाणी झाली आहे. आणि आज नागपूर सुधार पन्यास आणि NMRDAचे आयुक्त म्हणून सभापती त्या ठिकाणी आहे आणि अतिरिक्त चार्ज म्हणून सभापतीले NITचा चार्ज त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून नागपूर सुधार पन्यास मधल्या काळात आपण पाहिलं असेल, सुधीर भाऊ आपण मंत्री होता त्या काळामध्ये आपले राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी NIT बरखास्त केली होती आणि बरखास्त केल्यानंतर 2-2.5 वर्ष हे नागपूर महानगरपालिका ती काम पाहत होती. परंतु या 2.5 वर्षामध्ये महानगरपालिकेने एक बी लेआउट मंजूर केलं नाही, एक बी काम त्याच्यातलं केलं नाही. आणि उलट जे NITनी डिमांड जे मंजूर करून ठेवल्या होत्या त्या नागपूर महानगरपालिकेने दिल्या आणि त्या माध्यमातून 125-150 करोड रुपये कमवण्याचे काम हे नागपूर महानगरपालिकेने केलं. कारण नागपूर महानगरपालिकेकडे मेन पॉवर बी नव्हता.
आणि म्हणून ते पैसे जे 125 ते 150 करोड रुपये महानगरपालिकेने ते विकासाचे पैसे राहते सुधीर भाऊ, ते काही खजिन्यामध्ये जमा करण्याचे पैसे ना, डेव्हलपमेंटचे पैसे राहते ना, ते पैसे नागपूर महानगरपालिकेने खर्च केले. कालांतराने सरकार बदललं, पुन्हा NIT जीवन त्या ठिकाणी झाले, परंतु आजपर्यंत महानगरपालिकेने जे पैसे 150 कोटीच्या आसपास जमा केले, एकही रुपया नागपूर सुधार पन्नासले दिला नाही. ते माजी अध्यक्ष महोदयाच्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे का आपण महानगरपालिकेने त्या काळामध्ये 150 कोटीच्या आसपास दिले, ते नागपूर सुधार पन्नासले त्यांनी हस्तांतरित करावं. आणि हे 2 प्राधिकरण तर पूर्ण राज्यामध्ये आहे. प्राधिकरण कुठं 2 आहे, कुठं 3 आहे, कुठं 4 आहे, अशा प्रकारचे राज्यामध्ये प्राधिकरण आहे. आणि NITनी 403 लेआउट हे नागपूर महानगरपालिकेने घ्यावं अशा प्रकारचं पत्र अनेक दिवसापासून दिलं आहे, परंतु कॉर्पोरेशन हे घेण्यास असमर्थ आहे. कारण त्यांना माहीत आहे की हे लेआउट अगर आमच्याकडे आले तर पुन्हा लेआउटची आमची त्या ठिकाणी डिमांड वाढेल. आणि म्हणून माझी या ठिकाणी स्पेसिफिक विनंती आहे अध्यक्ष महोदय का महानगरपालिकेने जेव्हा त्यांच्याकडे NIT बरखास्त झाली त्यावेळेस 150 कोटीच्या आसपास त्यांनी जमा केले. मी मंत्री महोदयांना विनंती आहे का ते 150 कोटी डेव्हलपमेंटचे आहे, हे काही कॉर्पोरेशनच्या खजिन्यामध्ये जमा करणारे नव्हते, ते त्यांनी त्यांच्या NITच्या अकाउंटमध्ये हस्तांतरित करावी, अशा प्रकारची विनंती आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चा हे प्रवीण दटकेंनी जी लावली ज्या प्रस्तावासंबंधी, अध्यक्ष महोदय त्या प्रस्तावासंबंधी मी आधीच उत्तर दिलेलं आहे की 55,719 भूखंड आहेत आणि ज्याची आम्ही आत्ता जो विचारात घेतलेला आहे प्रस्ताव, आणि त्याच्यामध्ये रेडी रेकनरच्या 2% आणि 1000 फुटाच्या वरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही 5% लावण्याचा आत्ता प्रस्तावित आहे. तरीसुद्धा त्याबाबतचा अंतिम निर्णय मी सदस्यांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर, म्हणजे पूर्ण प्रस्ताव आता आपल्याकडे अभ्यासाला आहे, त्या पद्धतीने सगळ्या खात्यांच्या ह्याच्यामध्ये चर्चा करून त्या प्रस्तावाला लवकरच आम्ही मान्यता देऊ. दुसरा अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य खोपडे साहेबांनी पण बरेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते प्रस्तावात असतील तर ते नक्कीच ते प्रस्ताव आम्ही पारित करताना विचारात घेऊ. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही गोष्टी त्यांनी आता सांगितल्या, तर NIT, NMRD आणि NMCच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय केला जाईल. अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय निवेदन करणार आपण.